नमस्कार. घरचे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स तर्फे मी जगदीश महेंदळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गौरव मराठी मनाचा या सदराअंतर्गत आज आपण एका मल्टीफेसेटेड हुन्नरी अशा व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत आणि अर्थातच त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आपल्या सुपरिचित अशी मीडियामधली मृदुला जोशी पुरंदरे. सो मी आता सर्व सूत्र मृदुलाकडे सुपूर्त करतो. मृदुला, प्लीज प्रोसीड. नमस्कार. मी मृदुला. तसं पाहिलं तर यावेळेस म्हणजे काही अंतराने जशा एखाद्या मालिका असतात त्याप्रमाणे आपण अनेक पुष्कळ वेळानंतर पुन्हा आपली ही इंटरव्ह्यूची सीरीज सुरू करतोय. आणि खरोखरच आहे, या सीरीजचा आमचा उद्देशच असा आहे, की आज जगभर काय अनेक मराठी माणसं आहे, की जे उत्तम-उत्तम काम करतायत आणि आपण तर कॅनडात आहोत. त्यामुळे आपण कॅनडातील खास करून असे मराठी लोकं, की ज्यांनी एक स्वतःची स्वतःची एक मोठा झेंडा, मराठीचा झेंडा पूर्ण जगात रोवलाय, अशांचा आपण गौरव करत असतो. गौरव मराठी मनाचा या अंतर्गत. आता आपल्याला माहितीये, की एखादं जर का यश आहे, हे सहज नाही मिळत. एक संघर्ष असतो. या संघर्षामागे एक जिद्द असते आणि जिद्दीच्या मागे असतं एक मोठं स्वप्न. आज आपण ज्या व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ना, ही जी व्यक्ती आहे, हिला स्वतःचं बँक बॅलन्स म्हणजे नेटवर्थ नाही वाटत. तर अनेकांच्या, शेकडोंच्या घरामध्ये सुखाचा दिवा लावणं, हे त्यांचं ध्येय आहे. बरं, यांचा व्यवसाय हा काही फक्त कॅनडापुरती मर्यादित नाहीये. कॅनडा आहे, अमेरिका आहे, भारत आहे. त्याचबरोबर शिक्षण आहे, आरोग्य सेवा आहे, रोजगार निर्मिती आहे, अशी त्रिसूत्री त्यांनी हाती घेतलेली आहे. आणि या त्रिसूत्रीतून त्यांना इतका आनंद मिळतो आणि मला सांगायला इतकं आवडेल, की मी ह्या व्यक्तिमत्त्वाशी आधी देखील बोलले आहे. आणि या व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्याशी जेव्हा मी बोलले, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की त्यांच्या जवळ ज्ञानाचा अक्षरशः घडा आहे. आणि त्यामुळे हा जो झरा वाहणार आहे ना त्यांच्याशी आपण बोलताना, त्यामुळे तुम्हाला जितकं काही वेचता येईल उंजळीत, तितकं वेचा. चला तर मग ओळख करून देते. तुम्हाला उत्सुकता वाढली आहे ना? हे आमचे आहे कॅनडाचे हर्षल गुंडे. हर्षलजी खूप खूप स्वागत. नमस्कार. कसा वाटला परिचय? तुमच्याकडे खूप ज्ञानाची असा भरपूर असा मला माहितीये की अगाध असा स्रोत आहे आणि ते मला देखील ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. पण आजचा हा दिवस जो आहे, हर्षलजी म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की आय-आय-टी मुंबईमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर शिकागोमध्ये पुन्हा मास्टर्स केलं तुम्ही मला तर वाटतं एन्व्हायर्नमेंटल सायन्समध्ये. त्यानंतर तुम्ही अ, अनेक गोष्टी केल्या. Deloitte सारख्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. 2005 ची ती गोष्ट असावी. खरं तर असं म्हणतात ना, की मराठी माणूस हा उद्योगापासून कोसो दूर असतो. तर तुम्हाला तो दिवस आजही आठवतो का? की ज्या दिवशी तुम्ही हा एखादा आपण उद्योग निर्माण करावा, त्याच्यामध्ये पाय रोवावं आणि आजची जी परिस्थिती आहे, ती तुमच्या डोळ्यासमोर होती? अ, कधीच नव्हती. अच्छा. आत्ताची परिस्थिती आहे त्याचा विचार देखील त्यावेळेला नव्हता. अच्छा. दररोज आम्ही Deloitteमध्ये कामाला जात होतो. बरीच कामं केली. जवळ-जवळ 8 वर्ष मी होतो Deloitteमध्ये. हं, हं. असंख्य कंपन्यांमध्ये जात होतो, सगळ्यांशी बोलत होतो. तिथल्या म्हणजे सीईओ, सीएक्सओ जे काय होते सगळ्यांशी बोलायला लागायचं कारण Deloitteमधनं केल्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर संवाद करून त्यांच्याकडनं काय काम करून घ्यायचं हे म्हणजे सगळं ऐकून आमच्या टीमला त्यावेळेला सुद्धा Deloitteची भारतात टीम होती. त्यांना सांगावं लागायचं. मग ते सांगता-सांगता असं वाटलं, की अरे म्हणजे प्रत्येक माणूस जे हे सांगतोय त्याला पण एकच डोकं, 2 पाय, 2 हात, 1 तोंड आहे. आपल्याकडे पण ते आहे. मग हां, हां. आपण का हे करू शकत नाही? अ, आम्ही म्हणजे बोस, पेप्सी, कोका-कोला या सगळ्या कंपन्यांच्या मेन टीम मेंबर्सशी बोलायचो आणि त्यात एवढं काय वाटलं नाही, की ते करतायत ते आपल्याला होणार नाही. आणि मग 2005 मध्ये कारण आम्ही एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअर असल्यामुळे कॅनडा गव्हर्नमेंट त्यावेळेला एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअर्सना जगभर जाऊन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी मदत द्यायचे. तर त्यावेळेला अजूनही आठवतं, की मी आणि माझा अजून एक मित्र होता. आम्ही बसून 2 महिने जरा अभ्यास केला. लायब्ररीत जात होतो. एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये हे क्योटो प्रोटोकॉल वगैरे काय आहे? तर म्हणजे लकीली माझ्याकडे त्याचं बॅकग्राऊंड होतं कारण माझ्या मास्टर्स त्याच्यातच केलं होतं. तर मग
आम्ही परत आपण जरा इंजिनिअरिंग बघूया का म्हणून आम्ही 2-3 प्रपोजल्स लिहिले आणि मला म्हणजे खूपच शॉकिंग होतं की पहिल्यांदा ज्यावेळेला कॅनडा गव्हर्नमेंटमधनं त्यांनी आम्हाला फोन केला आणि म्हणे की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्ही एवढं सगळं लिहिलेलं आहात. तुम्ही सांगितलात की इंडियात आणि माझ्याबरोबर जे होते त्यांचा आफ्रिकेत आम्हाला म्हणजे ऑलरेडी कॉन्टॅक्ट्स होते इंजिनिअरिंग आणि कामं करण्यासाठी. मग त्यावेळेला त्यांनी म्हटलं हो गो अहेड म्हणून आणि अगदी हम्म. सोप्या रीतीने आम्हाला ते पहिली ग्रांट मिळाली होती. अ, अजूनही आठवतं त्यावेळेला म्हणजे आनंद झाला होता पण त्यावेळेला एवढं वाटत नव्हतं की फुल टाइम करू आणि मग तसं 2005 पासून दोन्ही कामं करायचो संध्याकाळी म्हणजे बसून असे ते सगळे एन्व्हायरमेंटलचं काम आणि दिवसभर डिलॉइटचं काम असं करत 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 2007 साली शेवटी असं ठरवलं की आता हे वाढतंय तर आपण डिलॉइटला बाय बाय म्हणू आणि हे काम जाऊन करू. पण अच्छा. आजही मी सांगेन की हा, हा. आज आता 2007चा एप्रिलचा जो पेचेक होता दॅट वॉज माय लास्ट पेचेक अच्छा. आणि अजूनही त्याच्यापेक्षा मोठा पेचेक मी कधीही घेतलेला नाहीये. तर म्हणजे लोकांना दिलात पण तुम्ही नाही घेतला, असं अशी परिस्थिती आहे का? परिस्थिती म्हणजे माझा स्वभाव असा आहे की बिझनेसमॅन असतो त्याने कधी पगार घेऊ नये हा. आणि मला असं असतं की फायदा होत असेल तर त्याच्यातनं थोडंसं आपल्या पुनर्निर्वाहासाठी आणि हा. घराच्या खर्चासाठी जेवढं लागेल तेवढं घ्यावं जास्त घेऊ नये कारण आपण एकदा पैसे काढायला लागलो की मग बिझनेस वाढत नाही म्हणून अच्छा. जेवढे पैसे आपण बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट करू तेवढं वाढत राहील आणि हम्म. मला कधीच असं वाटत नाही की ओके हे का करू शकत नाही आपण म्हणून मग असं वाढत वाढत गेलेलं आहे. बऱ्याच गोष्टी चालू केल्या, बऱ्याच गोष्टी बंद पण केल्या, बंद झाल्या. गव्हर्नमेंटचे पॉलिसीज चेंज झाल्यावर बऱ्याच गोष्टींना मला थँक यू म्हणावं लागलं. पण हम्म. ते एकदा 2007 मध्ये जे सोडलं त्याच्यानंतर आणि मी त्यावेळेला हे पण विचार केला होता. बायकोला पण सांगितलं त्यावेळेला आमचा 4 वर्षाचा मुलगा होता. म्हणजे अजूनही अच्छा. मला जी माझी बायको आहे, अजूनही हा. तिला थँक्स म्हणावं असं वाटतं कारण बऱ्याच आमच्या वर खाली झाल्या. बिझनेसमॅन इज नॉट अबाउट की हो सुरू केलं आणि अ, हम्म. आता होईल. हाती येत. हा. पण बऱ्याच गोष्टी वर खाली होत राहिल्या आणि मग शेवटी कधीतरी कुठल्या तरी गोष्टी नीट चालल्या. पण हम्म. तर कधीच झालं नाही की हो हे आपण ठरवलं आणि हे झालं. तर 1 वर्षात मी विचार केला होता परत डिलॉइटला जावं. ते तर म्हणत पण होते परत ये म्हणून. पण मग एकदा ते सुरू झाल्यावर जी ज्याच्यामध्ये मी बाहेर जाऊन काम करायला लागलो, तर मग ते एकावर एक बंद झालं तरी दुसरं सुरू केलं होतं असं चालू राहिलं आणि आतापर्यंत चालू आहे. अगदी, अगदी. हर्षदजी म्हणजे हा प्रवास मला तुमचा जाणून घ्यायचा आहे. पण त्याआधी आपण आपले जे दर्शक आहेत, की जे तुमच्याशी आता तुम्हाला बघतायत, तुमच्याकडून खूप काही घेण्याचा प्रयत्न करतायत. तर सध्या तुमचा जो काही विस्तार आहे व्यवसायाचा, त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्याविषयी जास्त लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. तर आमचं आता म्हणजे तसं तर मी माझं एक कॉलेज ऑन्टारिओ म्हणजे टोरॉन्टोमध्ये आहे. हं, हं. एक कॉलेज माझं व्हॅन्कुव्हरमध्ये आहे. कॉलेज म्हणजे इथे आपण कॅनडात डिप्लोमापर्यंत शिकवू शकतो हे आहे. अच्छा. मग मिसेस म्हणजे इथे टोरॉन्टोमध्ये आमच्याकडे एक शाळेचं लायसन्स सुद्धा आहे, जे आम्ही थोड्या स्टुडंटसाठी स्पेशलाइज्ड आम्ही शिकवतो. मग माझं ओनरशिपमध्ये आम्ही अमेरिकेत हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल येस इट्स अ प्रायव्हेट हॉस्पिटल आणि अरे दॅट वाह! दॅट आय ओन. मग मी आणि अमेरिकेच्या कुठल्या भागात आहे ते? पेन्सिल्व्हेनिया बर्विक पेनसिल्व्हेनिया. म्हणून आहे. तिथे आमचं हं, हॉस्पिटल 2 वर्षामागे आम्ही घेतलं. ते चालू आहे कारण आम्हाला हेल्थ केअरमध्ये अजून पुढे जायचं आहे. हं. आणि मी आणि माझी बायको कांचन आमचं बिट्स टेस्टिंग सर्व्हिसेस म्हणून एक्झाम जिथे आपण लोकं जाऊन देतो त्याचं नेटवर्क आहे. ती कंपनी वी हॅव ग्रोन आणि दॅट इज ॲज अन इंडिपेंडंट कंपनी जिथे IELTS, सेल्फपेप, CFA, Google, Amazon ह्या सगळ्यांच्या परीक्षा तुम्ही येऊन देऊ शकता. दॅट ॲज अन इंडिपेंडंट कंपनी इट्स द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. आमच्यापेक्षा मोठं कोणीही नाहीये. आणि आमच्या इथे कॅनडामध्ये 7 प्रॉव्हिन्सेसमध्ये 31 लोकेशन्स आहेत आणि अमेरिकेत आता आम्ही सुरुवात केली आहे गेल्या वर्षापासून. तिथे पण आता 3 वाह! लोकेशन दिली. तर मग हा विस्तार आहे आणि या सगळ्याचं बॅक ऑफिस आणि IT वर्कसाठी वेगळ्या कंपन्या आहेत, जे एक कॅनडात आहे हां. आणि त्याचं अख्खं बॅक ऑफिस आम्ही या सगळ्या कंपन्यांचं पुण्यात आहे भारतात, तिथं आम्ही काम करून घेतो. हं, हा हं. विस्तार आहे. खरंय. म्हणजे जसं आपण म्हणतो, की
जाताना रस्ते अनेक लागतात. पण त्या रस्त्यानंतर एक जी जी काही पाऊलवाट असते, जिथे थोडंसं जसं तुम्हाला म्हणजे कॅनडामध्ये एक एन्व्हायर्नमेंटलचा एक कुठेतरी एक तुम्हाला प्रकाश तिथे दिसला आणि ती वाट तुम्ही शोधली. कारण अशी वाट शोधणारेच पुढे इतिहास घडवतात. तर त्या वाटेचा तुम्ही खूप छान उपयोग करून घेतला. तर या सगळ्या याच्यामध्ये अर्थातच संघर्ष बराच आहे. तर पहिले मला म्हणायचं की रहस्य काय आहे तुमचं या यशाचं? की इन्व्हेस्ट इन पीपल हे माझ्या लक्षात आलं. परंतु त्या पाठीमागचं रहस्य. रहस्य हे म्हणजे आय डोंट नो. मे बी आय-आय-टी मध्ये त्यावेळेला आम्ही जे कामं म्हणजे विचार करायचो, तर शिक्षण जे घेतलं त्याच्यामध्ये मला आणि कायम मी हे म्हणजे थोडं-थोडं कधीतरी शिकवतो सुद्धा कॉलेज आणि ह्याच्यामध्ये. आता आम्ही एका अमेरिकन कॉलेज बरोबर त्यांचं मास्टर्स प्रोग्राम पण इथे कॅनडात शिकवतोय. जे हं, थोड्या दिवसांनी आमचं मोस्टली एकत्र करू. तर त्याच्यामध्ये आम्ही कायम सांगतो, की जर करता काहीतरी कॉम्प्लिकेटेड असेल, जिथे लोक जात नाहीत, जिथं लोकांना वाटतं, "अरे, हे खूप किचकट आहे." तिथं हां. मला त्याला खूप आवडतं. कारण मला असं अच्छा. कायम वाटतं, की जर का जमत असेल, तर किचकट काम केलं ना, की आपल्या आजूबाजूला जास्त कोणी लोकं नसतात. खरी गोष्ट आहे. आणि काय मुंबईत वाढल्यामुळे अ, किचकटीतनं त्या खटपट आणि त्या सगळ्या गर्दीतनं आपण वाट गोरेगाव कशी ते काढायची? चर्चगेटला पोहोचतो आणि चर्चगेटला आपल्याला हां, बरं हां. वाटतं. समुद्र दिसतो कसा. तसं मला हां. कायम वाटतं, की हां, किचकट असेल पण ठीक आहे. आपण पुढे जात राहू, होईल ते. आणि हां. ह्याच्यात असे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करत असल्यामुळे म्हणजे आता कॉलेज सुरू केलं. दॅट इज व्हेरी रेग्युलेटरी. म्हणजे त्याच्यात हं. बऱ्याच गोष्टी विचार करावे लागतात. मग त्याच्या पुढचं रेग्युलेटरी इज हॉस्पिटल. म्हणून हॉस्पिटल जरी घेतलं, त्याच्यामध्ये आय थिंक वी हॅव टू रिपोर्ट अबाउट 51 एजन्सीज इन अमेरिका. पण हं. रिपोर्टिंगमध्ये असं काय म्हणजे ठीक आहे. आपण काम केलंय, रिपोर्टिंग केलंय. जेवढं किचकट असेल तेवढं काय सॉल्व्ह होतंच. दुसऱ्या कोणीतरी हां. करणार आपण पण करू शकतो. ही कायम मनात इच्छा असते. म्हणून मग त्याच्यामुळे पुढे जात गेलो. हं. राहिलो. बऱ्याच गोष्टी येत राहिल्या. त्या जमल्या त्या घेतल्या. नाही जमल्या त्यांना सांगितलं थँक आता मला नाही करता येणार. आणि मग एक-एक गोष्टी. तर मला एवढंच सांगायला लागतं, की कुठलीही वाट अशी काय सांगून येते. देयर इज नो रेसिपी टू सक्सेस ऑर एनिथिंग. आणि हं. ज्यावेळेला तुम्ही विचार करता, की मी हे सुरू केल्यावर असं घडेल, हे कधीच होत नाही. म्हणजे अगदी. हां, म्हणजे कोणी जो विचार करतो, की मराठी माणूस आपण कायम बिझनेसपासून बाहेर राहतो. कारण आपल्याला वाटतं, "अरे नाही, नाही, मला पुढच्या महिन्याचा पगार कसा मिळणार?" हा अगदी, अगदी. विचार करत राहिलं तर मग कुठेच जाणार नाही. म्हणजे रिस्की हो आहे, पण जर का स्वतःवरती विश्वास असेल, की काही नाही मला कायम हा विश्वास आहे, की काही हं. नाही तर Deloitteमध्ये जे पगार कमवतो मी 2,000 तेवढा तर मी परत कमवू शकेन. अगदी, अगदी. आणि इथे आता मला एक असा छानसा प्रश्न आला. तुम्हाला माहिती आहे, की कॅनडा असे आणि अगदी आपण या टोरंटो, ओंटारिओमध्ये बघतो ग्रोइंग आहे. रिअल्टर्स एवढे मोठे आहेत. आज मी समजू शकते तुम्ही मुंबईला आय-आय-टीमध्ये याच्यात म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, राइट? आणि त्यानंतर एन्व्हायर्नमेंटलमध्ये आलात. शिक्षण संस्था किंवा एन्व्हायर्नमेंट किंवा एक थोडंसं मेडिसिन याचा मी विचार करू शकते. परंतु आज एक मराठी माणूस डेव्हलपर, बिल्डर व्हावा असं तुम्हाला नाही वाटत का, की ज्याने थोडंसं भारतामध्ये शिक्षण हां. घेतलंय? क्वेशन. आणि मला म्हणजे चांगला प्रश्न आणि मी कायम की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करावं मी असं म्हणत नाही. अच्छा. 1-2 ऑफिसेसमध्ये आम्ही वापरतोय ते आम्ही घेतले. पण कसं आहे की माझ्यासारखा माणूस आणि माझ्याबरोबर जी टीम आहे आता हं, म्हणजे जी आहे त्याच्याबरोबर बरेच लोकं माझ्याबरोबर जे जोडलेले आहेत, चांगली लोकं आहेत, ते 6-6 वर्ष झालं आमच्याकडे आहेत. ते आणि प्रत्येक माणूस स्वतःचं एक डिव्हिजन सांभाळतोय. हं. तर आम्हाला असं वाटतं की समबडी लाइक मी हू कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम जे नवीन गोष्टी करू शकतो. त्यांनी रिअल इस्टेटमध्ये कधी इन्व्हेस्ट करू नये. म्हणजे ॲज अन अच्छा, इन्व्हेस्टमेंट अँड ॲज अ कारण काय आहे रिअल इस्टेटमध्ये हो, चांगली गोष्ट आहे. पण रिअल इस्टेटमध्ये कोणीही इन्व्हेस्ट करू शकतं. बरोबर. जो अच्छा. शिकला नाही त्याला पण देता येतं. भारतात तुम्ही बघितलात तर बरेचसे लँडलॉर्ड ते हं, हं. अगदी बेसिक शिकले असतील, तरी त्यांना चालतं. कारण ह्याच्यामध्ये काय होतं रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं, तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि मग त्याच्यानंतर ते टाईम आणि कंडिशन्स प्रमाणे ते ग्रो होतं. पण त्याच्यामुळे करेक्ट. तुमची नोकरी लागत नाही. हां. कोणालाही नवीन व्यवसाय नाही. दररोज तुम्ही नवीन काही करत नाही आहात. कारण एकदा हं. ते घर बांधलं ठीक आहे. जरा रेनोव्हेशन करा चालेल. लोकांनी करावं. मी असं म्हणत नाही कोणी करू नये. पण माझ्यासारख्या व्यक्तींनी ज्याला अजून गोष्टी आणि नवीन गोष्टी तयार करता येतील, त्यांनी ते करू नये. कारण तो पैसा अच्छा. आपण
तिकडे घातला तर मग बिझनेसमध्ये तो राहत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये नाही वाटत जावं. जिथे तुम्हाला सिम्पली मला अजूनही हां. माझं एक घर कधीतरी बांधायचं आहे. ही कायम इच्छा आहे. ते अजून झालेलं नाहीये. पण हो म्हणजे हां. आय थिंक की ठीक मला आहे, ठीक आहे. कळलं मला. ओके. गुड, गुड, गुड. तर तुमचं हे जे हॉस्पिटल आहे अमेरिकेतलं, त्याच्यामध्ये कुठले म्हणजे स्पेशालिटी काय आहे त्याची? आता म्हणजे ते फुल फ्लेश हॉस्पिटल होतं. हां, म्हणजे हां. तिथं म्हणजे 191 बेड्सचं हॉस्पिटल आहे. जवळ-जवळ अच्छा. 150,000 स्क्वेअर फीट असं मोठा त्याचा परिसर आहे एका लेव्हलला. तिथे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हं. सध्या पण ते रुरलमध्ये असल्यामुळे जास्त लोकं नाहीयेत म्हणून आम्ही फक्त सायकियाट्रिक जेरियाट्रिक सायकियाट्रिक म्हणजे म्हाताऱ्या म्हणजे अबोव्ह 55 सायकियाट्रिक हेल्पसाठी जे लोकं येतात, म्हणजे अगेन इट्स अ हं. हॉस्पिटल नॉट अन असायलम. ते मला कायम सांगावंसं वाटतं. अच्छा, त्यांच्यासाठी चालू ठेवलेलं आहे. दॅट इज अबाउट वन अच्छा. ऑफ द हॉस्पिटल. बाकी वॉव! 3/4मध्ये ऑपरेशन रूम्स, आयसीयू सगळं आहे. जे आम्ही परत अंडर अ न्यू मॉडेल बाय नेक्स्ट इयर सुरू करत आहोत. यावर्षी पण थोड्या गोष्टी सुरू होतील. तर तिथं हं, आम्ही हं, हं. सगळ्या गोष्टी करू शकतो. एनिथिंग हं. कॅन्सर, सर्जरीज, यू कॅन डू एनिथिंग. मेन अच्छा. की डॉक्टर्स जे अटॅच होतील. आधी होतं इट्स अबाउट द ओरिजिनल हॉस्पिटल हॅड स्टार्टेड इन 1904. म्हणजे 1904 साली ते सुरू झालं होतं आणि इट इज ग्रोथ. तर इट हं, ऑलवेज डिपेंड्स ऑन की डॉक्टर्स कोण असतील. तर आता हं, सध्या आम्ही मोस्टली पहिले सुरू करू ऑर्थोपेडिक आणि कॅन्सर ट्रीटमेंट, कारण हं. त्याच्यासाठी आमच्याकडे डॉक्टर्स आहेत. आणि मग अच्छा. ते करतो. सायकॅट्रिक वॉर्ड इज डुइंग व्हेरी वेल. आम्ही ते पण आता वाह! वाढवतोय. अजून हां. 4 बेड पुढच्या महिन्यात वाढवू. तर इट्स डुइंग अच्छा. वेल. आणि इकडल्या ज्या आपल्या कॅनडातल्या शिक्षण संस्था तुमच्या आहेत, त्यामध्ये कुठकुठले कोर्सेस आहेत? आणि तुमचे हे जे टेस्टिंग सर्व्हिसेसची ही जी काही एवढी सीरीज आहे पूर्ण, मला तर वाटतं कॅनडात बऱ्याच ठिकाणी आहे. त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल मला. हां. तर आमचे जे कॉलेजेस आहेत इथे आणि व्हॅन्कुव्हरमध्ये आम्ही डिप्लोमा शिकवतो. बिझनेस, आय-टी म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, वॉव! हेल्थ केअर, तुम्हाला म्हणजे इंग्लिश शिकायचं असेल त्याचं आहे. तर या हां, गोष्टी आम्ही हां. शिकवतो. आणि आता सध्या आम्ही सुरुवात केलेलं आहे, की अमेरिकेचे ते एक कॉलेज आहे, ओरायन म्हणून. हं, त्यांच्याबरोबर आमचं कोलॅबोरेशन करून त्यांचं मास्टर्स आम्ही इथे अर्धा शिकवतोय आणि अर्धा त्यांच्याकडे ऑनलाईन शिकवतो. म्हणजे इथं हं, बसल्या तुम्ही एका वर्षात इथं यू कॅन फिनिश युअर मास्टर्स इन बिझनेस एनालिटिक्स, कम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. ह्या हं. गोष्टी आम्ही शिकवतो. त्या चालूच आहेत. आणि पुढे टेस्टिंग सर्व्हिसेस हे 7 प्रॉव्हिन्सेसमध्ये आहे. कुठल्याही मेन सिटीमध्ये जा, व्हॅन्कुव्हर, कॅल्गरी, एडमंटन, विचार करतात. वॉव! तिथं बिट्स म्हणून टाकला तर तुम्हाला एक कुठलं तरी लोकेशन दिसेल. तिथं हां, जाऊन हां. ऑफिसेस असतातच. आणि तिथे प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 लोकं फुल टाईम आणि हं, जवळ हं. 10 ते 12 लोकं पार्ट टाईम कामाला असतातच. टोटल वॉव! आमचे कॅनडा आणि अमेरिकेत साधारण अराउंड 100 लोकं आहेत आणि हां, हां. इथे अराउंड 350 लोकं काम करतात आणि पुण्यात 50 लोकं. सो मिळून असे 500 लोकं कुठून तरी जुळलेले आहेत आमच्याशी. अच्छा. तेच आता मी ॲक्चुअली हा प्रश्नच विचारणार होते तुम्हाला, की हे तर आम्ही ऐकतोय, परंतु जी रोजगार निर्मिती तुम्हाला जे वाटतंय, की इन्व्हेस्ट इन पीपल त्यांना रोजगार द्यावा आणि अर्थातच हे एक समाजासाठी आपलं काहीतरी योगदान आहे असं ही तुमची कळकळ असल्यामुळेच मला तर कधी-कधी काय वाटतं माहिती आहे, की तुम्ही या व्यवसाय क्षेत्रात इतकं यशस्वी होऊ शकलात. तर असे अनेक लोकं असतात माहिती अनेकांना वाटतं, की आपण व्यवसाय सुरू करावा. पण मग मध्येच ते थांबतात. काहीतरी त्यांना अपयश येतं. अ, मग त्यांना वाटतं, "नको बाबा, आपली नोकरीच बरी." अनेक समस्या येतात. त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? अपयश तर तयार राहायलाच पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट सक्सेसफुल होणार, कारण आपण कायम फक्त वाचतो ते लोकं ज्यांचं यशस्वी आहेत. जे हं. अपयश आले ते 90-99% असतात. म्हणजे तसं नाही ते. अ, मी एवढं सांगेन की ज्यांना व्यवसायात जायचं आहे, त्या व्यवसायात तुम्हाला आनंद येत असेल तर जा. म्हणजे उगाचच पैसे कमवण्यासाठी व्यवसाय सुरू केला, तर तो बरेचदा अपयश आणि म्हणजे तुम्हाला डिप्रेशन येणार, की "अरे, एवढं काय झालं नाही, मी एवढा विचार केला होता." कारण आपल्या मनात जे विचार असतात, ते कुठल्यातरी यशस्वी माणसाचं वाचूनच असतं. हो. अपयशी माणसाचं वाचून कोणीही जात नाही. खरं अ, आणि त्याच्यासाठी मी सांगेन, आणि की आपल्याला ते इतकं सहज वाटतं, की बाबा याला खूप सहज मिळालं असेल हे.
मला बरेच लोक मग? विचारतात, अरे मला पण टेस्टिंग सर्व्हिस चालू करायचं आहे. म्हटलं, हो अच्छा. करू शकता, तुम्ही अप्लाय करा, पण आम्हाला पण त्यावेळेला 1.5 वर्ष लागलं पहिलं अप्रुव्हल मिळण्यासाठी, आणि हां, आता हां. त्या गोष्टी मिळत नाहीत. आणि तुम्ही ट्राय करू शकता, मी असं म्हणत नाही, मी तुम्हाला सांगेन सुद्धा काय करायचंय, पण तिकडनं तुम्हाला देतील का माहिती नाही. पण आम्हाला पण 1.5 वर्ष, आता 1.5 वर्ष तुम्ही त्याच्या मागे चिकाटीने राहायला पाहिजे. एकदा सुरू केल्यावर सोडता म्हणजे सोडू नये मध्येच, असं हं. होतं. आणि बऱ्याच गोष्टी जेवढ्या पटकन आपण म्हणतो कधीच होत नाही. म्हणजे मला अजूनही आठवतं की आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ हे लंडन, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑन्टारियोच्या फक्त मुलांच्या, आम्ही त्यांना टोरॉन्टोमधनं लंडनला जायचं नव्हतं म्हणून आम्ही परीक्षा त्या घ्यायचो आमच्या मिसेसागाच्या ऑफिसमध्ये, म्हणून असा विचार आला की आपण पण टेस्ट सेंटर वाढवावं. आणि मग हं. त्याच्यानंतर 1.5 वर्ष लागला आम्हाला स्वतःचं मिळालं, तोपर्यंत अच्छा. आम्हाला बाकीचे कामं सांभाळून ह्याचे जे काय पण प्रश्न मला आहेत. आश्चर्य वाटतं, की हे टेस्ट सेंटरचं म्हणजे तुम्ही ना एक वेगळी पायवाट नेहमीच चोखाळत आलाय. म्हणजे टेस्ट सेंटर निर्माण करणं, एन्व्हायर्नमेंट मधून तुम्ही म्हणजे सगळं ट्राय केलं आणि त्यात तुम्हाला कुठेतरी काहीतरी दिसलं म्हणून तुम्ही ते केलं. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे म्हणताय, की आपल्याला जे करायचं त्याच्यावरती ठाम असलं पाहिजे किंवा आपण त्या गोष्टीचा अत्यंत विचार केला पाहिजे. हो, अभ्यास हे कायम करावं लागतं. अजूनही मला म्हणजे मी वाचत असतो, दररोज भरपूर वाचतो. नवीन काय चाललंय हे वाचत असतो. म्हणजे अभ्यास हा कधीही कमी करू नये. म्हणजे आपण नोकरीला जातो ना, त्यावेळेला अभ्यास आपण बंद करतो. हं, आणि पण नवीन गोष्टी फक्त आपल्या क्षेत्रात थोडंसं आपण काम करतो. हं, परत ते दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून आपण करत असतो. स्वतःच्या इच्छेसाठी नाही, स्वतःच्या हं, आनंदासाठी नाही. आणि तेच आहे, की मला अजूनही मी म्हणेन, की कुठलीही परीक्षा नाहीतर कुठलीही म्हणजे कोर्स करण्यापेक्षा सर्वात जास्त मी शिकलो माझ्या सगळ्या बंद केलेल्या बिझनेसेसमध्ये. त्याच्यामध्ये हे कळालं, की कुठली चूक केली, कुठे मी बदलायला पाहिजे. म्हणून नवीन त्या सगळ्या ज्या म्हणजे जे ज्ञान मिळालं, ते हं, दुसऱ्या बिझनेसेसमध्ये मी वापरलं. म्हणून मग त्या बिझनेसेस चांगले चालून राहिल्या. तर म्हटलं शिक्षण जे आहे ते अपयशामुळे मध्येच मिळतं. अगदी. यशामध्ये शिक्षण येत नाही जोपर्यंत तुम्हाला अपयश, म्हणजे अजूनही मी किती आमचं ते बिट्स टेस्टिंग मोठं झालं तरी मला असं विचार, हे बघा हे चालू आहे, पण अजून 3 हां. महिन्यांनी कुठले रूल्स चेंज झाले तर आपल्याला काय इम्पॅक्ट होईल, कंटिन्युअस विचार करावा लागतो. हो, पण हो. एक आहे, या सगळ्यामध्ये मी माझं स्वतः मी झोपतो चांगला. मला कुठेही म्हणजे मी टेन्शन घेऊन झोपत नाही. कारण अच्छा. त्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करून तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच तुम्ही करू शकता. हं. त्याच्यापुढे आपण मग ते काळावरती आणि म्हणजे आजूबाजूच्या लोकांवर सोडून आपल्याला झोपावं लागतं. म्हणजे तुम्ही त्याचा विचार की मी हे केलं तर असं व्हायलाच पाहिजे. ह्याच्या मागे तुमची जिद्द राहिली, तर मग तुम्हाला त्याच्यात म्हणजे अपयशच म्हणजे तुम्हाला सॅडनेसच येणार. लाइक यू अच्छा. वोंट. पण म्हणजे आता आपण नेहमी आपल्या मराठीत आपण नेहमी म्हणतो, की बाबा पांघरूण पाहून पाय पसरावे. तर तुम्हाला काय वाटतं हे योग्य आहे का? की पहिले पाय पसरायचे आणि मग आपलं पांघरूण शोधायचं? म्हणजे मला हे कळतच नाही झोपायचं कशासाठी असतं. बट ओके. असं नाही. पांघरूण पसरून म्हणजे पांघरूण म्हणजे शोधून मग तेवढेच पाय पसरावे हे आपण विचार करतो. पण त्याच्यामध्ये हां, मग आपली तो पांघरुणाचा साईज हा हां, ठरवला कोणी असतं. हां. हां, तर तर तो तुम्ही मग विचार करायला पाहिजे. हां, मला असा कुठलाच प्रश्न म्हणजे इव्हन आता हे रॉकेट म्हणा, काही म्हणा, ते काही वेळेला ठीक आहे, होईल आपल्याकडनं सुद्धा. म्हणजे सगळ्यांना तेच हात-पाय, डोकं असतं. फक्त आपण कुठल्या दिशेने आपण अप्लाय करतो त्याच्यावरती पुढची गोष्ट घडत जाते. म्हणून मला अगदी, अगदी. असं वाटत नाही म्हणजे, आणि मराठी माणसाने हे कधीच विचार करू नये, की एक्झॅक्टली तेच मला विचारायचं होतं, की हा असा नको विचार करायला, मोठा आपले विचार शिवाजी करायला. राजाने ते हे 12 म्हणजे 12 ते मावळे ह्यांनी हां. कसं विचार कसं की स्वराज्य केलं, म्हणजे त्यावेळेला त्याच्या आईने, "अरे नको रे बाबा, गपचूप आपलं आपली काय जहागीर आहे ती सांभाळ, बास झालं." असं आहे. पण तसं हं. नाही. मग त्याच्याशिवाय मग आपण पुढे जाणारच नाही. म्हणजे पांघरूण अगदी. चांगलं शोधावं, मोठं शोधावं म्हणजे पाहिजे तेवढं. हां. अगदी, अगदी, अगदी बरोबर. तर थोडक्यात काय म्हणजे तुम्हाला देखील अतिशय म्हणजे अपयशातूनच तुम्ही इतके मोठे झाला आहात आणि आता देखील मोठी आव्हानं तुमच्या डोळ्यासमोर असतील ना? काय आहे म्हणजे असं फ्युचर प्लॅन्स काय तुमचे? फ्युचर प्लॅन्समध्ये एक तर मला युनिव्हर्सिटी कधीतरी पाहिजे आहे करायची. तर हो, अच्छा. म्हणजे ते कॅनडात म्हणजे कठीण आहे खूप. ट्राय करत हां, असतो. हां. म्हणजे 5 वर्ष झालं आम्ही ट्राय करतोय. आमची एक इथे युनिव्हर्सिटी. कशासाठी? तर मला शिक्षणात एक गोष्ट आणायची आहे ती म्हणजे आपल्या, जर का तुम्ही भारताच्या इतिहासात बघितलात आणि कायम म्हणजे मी वाचत असतो.
आणि मी अजूनही आपले म्हणजे 2000 वर्षामागे भारत वगैरे विचार केला म्हणजे मौर्य, चाणक्य या सगळ्याच्या वेळेला नंतर इव्हन आपल्या ज्या माहिती त्याच्यामध्ये तुम्ही एक बघितलं असाल की त्यावेळेला जी शिक्षण परिस्थिती होती नंतर शिक्षण संस्था होती त्यावेळेला तुम्ही गुरुकुलमध्ये जायचा नंतर कुठेही जाऊन शिकायचा त्यावेळेला माणूस तयार व्हायचा हं. ओके एक माणूस ज्याला 12 शास्त्र 4 वेद अशा सगळ्या गोष्टी समज पण त्याला हे सांगितलं जायचं नाही की तू हे झालेला आहेस तू डॉक्टर झालायस इंजिनियर झालायस म्हणल्यावर तो माणूस कुठलंही आव्हान म्हणजे तो शिकून यायचा आणि मग तो हं. ठरवायचा की ठीक आहे त्याचं म्हणजे त्यावेळेला लग्न वगैरे करायचे घरातल्या गोष्टी म्हणजे धर्म कर्म म्हणजे तो सगळा म्हणजे अभ्यास केलाय तुझ्याकडे हं. आता फॅमिलीमध्ये समजा हा व्यापार आहे आणि मग हं. तुझे म्हणजे लग्न झालं तर तुझे फॅमिली आले तर आता तू काय करणार हे तो विचार करायचा आणि मग तो पुढे जायचा तो हं. कुठेही हे सांगायचं नाही की तू इंजिनियर झालायस कारण आपल्याकडे हल्ली काय झालेलं आहे जी शिक्षण परिस्थिती आहे आणि शिक्षण संस्था आहे इथे हं. सुद्धा इथं तरी बरीचशी ओपन आहे पण भारतात वगैरे भेटलं तर वी ट्राय टू कंपार्टमेंटलाइज की तू हेच करायला खरंय. पाहिजे हं. 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 पण मला लांब जायचं आहे आणि दुसरं म्हणजे मला ते युनिव्हर्सिटीमध्ये म्हणून कुठेही ठरवायचं नाहीये युनिव्हर्सिटी कशासाठी कारण त्याच्यामध्ये मग फ्रीडम असतं की तुम्ही कसं शिकवू शकता मग त्याच्यामध्ये मला हे काय की तुम्ही या आम्ही तुम्हाला असंख्य गोष्टी शिकवू त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की या असंख्य गोष्टीमध्ये तुम्ही डॉक्टर झाला आहात की इंजिनियर झाला आहात की तुम्ही फिलॉसॉफर झाला आहात ते तुम्ही ठरवा हे कधीतरी मला करायचं आहे कारण हल्ली आपण खूपच म्हणजे कंपार्टमेंटलाइज होत गेलेलो आहे आणि हं. अशी माझी ती कधी बऱ्याच वर्षाची जिद्द आहे हं. आणि त्यामुळे मला ते कधीतरी साकार करून स्वतःच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःच्या पद्धती आणायच्या आहेत ऑफकोर्स मीटिंग द रेग्युलेशन्स आणि हं. दुसरं हे पण मला असं वाटतं की हल्लीच्या युनिव्हर्सिटी जसे हार्वर्ड म्हणा IIT म्हणा मी आता IIT शिकलो तर आम्हाला म्हणजे ते सर्वात चांगले मुलं घ्यायचे आणि मग म्हणायचे ठीक आहे म्हणजे तिथले प्रोफेसर्सनी आम्हाला शिकवलं बरेच चांगले पण होते पण बरेचसे होते पण मला हे वाटत नाही की प्रोफेसर्समुळे जो माणूस अगदी ओके होता त्याच्यामध्ये एवढ्या म्हणजे ज्ञानात भर पडला की तो एकदम चांगला आणि शास्त्रज्ञ झाला हे होत हं. नाही चांगल्याच लोकांना घेऊन तुम्ही चांगलं शिकवता हे नाही म्हणजे अगदी त्याला काही येत नाही त्याला तुम्ही तिथपर्यंत घेऊन जाऊ शकता ह्याच्यावरनं मेजरमेंट पाहिजे ते अगदी, मला अगदी. कधीतरी करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी माझी म्हणजे कायम जिद्द असते की एक युनिव्हर्सिटी करावी आणि त्याच्यात हे सगळे वाह! एक्सपेरिमेंट्स करावे खूपच छान, खूपच छान. अच्छा, तर माझं एक म्हणजे आपलं बोलणंही झालं या विषयावर, की आपल्या ज्या पत्नी आहेत आणि तिने एक स्वतःची एक आयडेंटिटी ठेवली आहे कांचन रास्ते. त्या देखील तुम्हाला बीट्समध्ये म्हणजे अर्थातच त्या सगळं बघत असतात. तर व्यवसायात तुमच्या बरोबरीने त्या आहेत. म्हणजे तुम्ही अगदी सोबतीनं चालल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. तर हा कौटुंबिक आणि व्यावसायिक हा समतोल तुम्ही कसा साधता? तुम्हाला कळलं असेल माझा प्रश्न. मी मी असं सांगणार नाही की ह्याच्यामध्ये म्हणजे तडजोड असते बरेचसे म्हणजे यू यू हॅव म्हणजे इट्स अ कॉन्फ्लिक्ट म्हणजे असं आहेच हं. आपण म्हणणार नाही की खूप सोपं आहे कारण हां. ऑफिसमध्ये पण दोघंही आम्ही आणि घरात आल्यावर पण तेच तर ते होतं पण आम्ही दोघं वी ट्राय टू स्टे आउट म्हणजे माझं ती ते टेस्टिंग सर्व्हिस आणि ती त्या डिलिव्हरीच्या साईडला आहे कारण ती अगदी शांतपणे शी फॉलोज ऑल द प्रोसेस आणि तिची टीम आणि ती ते बरंच चांगलं काम करतात हं. माझा फोकस असतो की ग्रोथ पाहिजे अजून नवीन काय आणणे म्हटलं तसं आम्ही जरा वेगळं ठेवायला बघतो बरेचदा एकमेकांच्या पायात पाय आमचा एकमेकांचा येतो अच्छा. काय दोघंही आम्ही अडखळतो पडतो पण मग त्याच्यामुळे शेवटी आहे की एकत्र येता. हां, हां. एकत्र येतो आणि ही गोष्ट पुढे न्यायची आहे हे कायम स्वप्न असतं म्हटल्यावर ते होतं असं मी म्हणणार नाही की हो खूपच चांगलं आहे एकमेकांच्या सोबतीने असतो एकमेकांच्या मागे असतो पण मग आणि दोघंही आम्ही तसे इंडिपेंडेंट आहोत आम्ही एकत्र शिकलेलो पण आहोत तर त्या मानाने मग अच्छा. तडजोड म्हणजे आम्ही शाळेतले वर्गमित्र आहोत 8वी पासून ओके. अच्छा. अरे वाह! म्हटलं असतं चालू म्हणजे असं काय हां. वाटत की अगदी खूप हे आहे की हो नाही, नाही आणि हे प्रत्येकच कुटुंबामध्ये असतं, परंतु शेवटी तुम्ही दोघांनी मिळून किती छान यश मिळवता, आणि हे देखील तेवढंच महत्वाचं आणि आहे. तिथं मला भरपूर म्हणजे हे होतं ज्यावेळेला माझ्या बिझनेसेसमध्ये बरेच प्रॉब्लेम्स झाले लॉसेस झाले त्यावेळेला तिची नोकरी होती तिने घर सांभाळलं तर असंख्य गोष्टी पाठिंबा आहे
त्यांच्या घरातल्या सगळ्यांचा, तिचे आई वडील पण आमच्या बरोबर राहतात. हं. ते पण सगळ्यांचा सर्व तर आहे, सगळ्यांची म्हणजे आम्ही एकत्र येऊन करत असतो काय ना आणि मग काहीतरी. तुमचं एक कौटुंबिक बॅकग्राऊंड जे आहे त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मला अगदी लहानपणी. बॅकग्राऊंड, मी म्हणजे जन्मलो आणि वाढलो मुंबईत. हां, तसं हां. आमचं ओरिजिन माझ्या फॅमिलीचं आहे सांगली, कोल्हापूर, बेळगाव. म्हटल्यावर हां, मला हां. मराठी आणि कन्नड दोन्ही नीट येत अच्छा. नीट येत बरं. नाहीत, पण साधारण घरात मराठी बोलतो. कांचनी माझी क्लासमेट, मग आमचं लग्न झालं. आम्हाला एक मुलगा आहे, तो 22 वर्षाचा आहे. तो आता अच्छा. मग तुमचं प्रेरणास्थान कुठलं होतं, की हे आपल्याला अ, म्हणजे असं की आपल्याला असं बनायचंय, असं एक आपलं एक असतं ना, की डोळ्यासमोर एक प्रेरणा असते किंवा अ, कोणीतरी प्रेरणा देणारं असतं. प्रेरणा देणारे म्हणजे मला लहानपणी माझ्या समोर एक म्हणजे आमच्या घरात तसं शिक्षणाला आई फोर्स करायची, पण आईनी कधी म्हणजे आमच्या घरात तसं मी येतो एक जैन कुटुंबातनं. तर अच्छा. कन्नड, मराठी, जैन. आमच्याकडे शिक्षण जास्त असं कोणी केलं म्हणजे घरात आहेत. माझा एक चुलत भाऊ लॉ झाला, पण त्यांनी तो लॉयर झाला म्हणजे ही डिडंट बिकम अ लॉयर, लॉ शिकला. ओके. असे सगळे अच्छा, आहेत. अच्छा. माझे आजोबा डॉक्टर होते, बट आय नेव्हर मेट हिम. पण ओके. जास्त लोक शिकलेले नाही आहेत. मुंबईत ओके, ओके. पहा म्हणजे तुम्ही त्याच्यातून स्वतःला एक हां, एक म्हणजे स्वतंत्र अशी व्यक्तिमत्व तुम्ही निर्माण झालं या सगळ्या परिस्थितीत. मी अभ्यास करायचो, कारण मला कधीतरी 6वी मध्ये काहीतरी झालं आणि खूप म्हणजे वाचायचो मी खूप. घरात एकटाच होतो, तर म्हटल्यावर अच्छा. वाचणं खूप होतं. हां, हां, हां. आणि प्रेरणा म्हणेन तर 6वीत कधीतरी असताना माझी एक परीक्षा असायची यंग सायंटिस्टची काहीतरी. त्याच्यामध्ये हां, मी यंग सायंटिस्ट मला अवॉर्ड दिले होते. त्यावेळेला हां. शाळेत पण कळालं की ह्याला काहीतरी येतं. मग त्याच्यानंतर मग मी सायन्समध्ये बराच अभ्यास करायचो. आमच्या शाळेतनं पण मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघंच IITत सुद्धा गेलो आणि त्याच्यानंतर पण जास्त लोक तिकडनं गेले. पण आम्ही ते गेलो. मग आम्ही आमचा तो प्रोफेसर झाला. मी इकडे आपलं येऊन करतोय. तर त्यामुळे त्या सायन्स बॅकग्राऊंडचं आलं. माझ्या समोर एक डॉक्टर राहायचे. त्यांचे हं. वडील आणि मी असे म्हणजे ही इज अ सीनियर सिटीझन. ते रिटायर्ड होते. पण ते आणि मी आम्ही गप्पा मारायचो. अच्छा. आणि ते म्हणेन त्यांची खूप प्रेरणा होती. कारण ते म्हणायचे, की हां. "तुझं आहे तू पुढे जात जा. तू उगाचच मागे बघू नकोस." ते खूप ओह! सांगायचे. ते गेले आता. बट ही वॉज लाइक अच्छा. मी होतो ते- मी सांगेन, की 12 ते 15 ह्या वयात मी एका हां. 70 वर्षाच्या आजोबांबरोबर कायम असायचो. ओह! आणि मग अच्छा. ते खूप ते बापरे! प्रेरणा प्रत्येकाची एक वेगळी एक गोष्ट असते नाही का? हो. तर खरं आहे हर्षलजी मी हे बघतेय, की तुम्ही तिथून 6वीत तुम्हाला तो यंग सायंटिस्ट हे मिळाला आणि त्यातून आज तुम्ही विविध क्षेत्रात आहे शिक्षणाच्या. आजची जर का जागतिक परिस्थिती बघितली, की एआय आहे, त्यानंतर आर्थिक चढ-उतार असतील, राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे. जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे सध्या? जगात म्हणजे चेंज इज ऑलवेज देअर. कायम हं. गोष्टी बदलत राहणार. तुम्ही बघा आता एआय म्हणजे अ, ह्याच्यामध्ये मी हे बघत नाही की त्याच्यामुळे गोष्टी सेम असणार आहेत, बदलणार तर आहेत. आपण आपल्याला त्याच्यासाठी तयार करायला पाहिजे. जर तुम्ही बघाल तर वी ग्रो अप इन द 70s 80s. मी म्हणजे 80s 90s मध्ये आम्हाला हं. बिल्डिंगमध्ये एक टीव्ही असायचा. आता आपल्या प्रत्येक फोनमध्ये टीव्ही असतो. तर तो बदल आपण बघितलेलाच आहे. आपण हां. कायम कारण भारतात तेवढी डेव्हलपमेंट नव्हती, सो वी ऑलवेज ग्रो. वी नेव्हर खरंय. याह. चेंज म्हणजे आपल्या तिथे अ, असलेल्या गोष्टीमध्ये खूप फरक दिसला नाही. अमेरिकेत ते दिसलेलं आहे. कारण ज्यावेळेला त्यांच्याकडे कॅल्क्युलेटर आले, त्यावेळेला बरेचसे अकाउंटंट्स म्हणत होते, की आता कॅल्क्युलेटर आल्यामुळे आमचं काय होणार? पण नंतर आपण त्याच्यामध्ये सगळे रुळलो, त्याचं पुढे डेव्हलपमेंट झालं. एआय इज नॉट द एंड. म्हणजे असं हं, एआय तर अजून बऱ्याच गोष्टी एआयमुळे नवीन तयार होत राहतात. तर वी हॅव टू प्रिपेअर अवरसेल्व्हज. आपल्याला खरंय. बघायला पाहिजे, की आपल्यामध्ये काय क्षमता आहे. हं, प्रत्येक माणूस बघतो, की बाहेर काय कशाची गरज आहे. स्वतःमध्ये काय क्षमता आहे ते बघत नाही. दुसरी हं. गोष्ट म्हणजे आता नोकरी समजा, मी कायम माझ्या सगळ्या स्टुडंट्सना सांगतो, तुम्ही नोकरी ज्यावेळेला शोधता, त्यावेळेला त्या कंपनीमध्ये काय चालू आहे, तुमची त्याच्यामध्ये काय गरज आहे, हे तुम्ही अभ्यास केला नसाल, तर तिथं इंटरव्ह्यू पण द्यायला जाऊ नका. हं. तर काय म्हणजे माझ्याकडे पण येतात त्यावेळेला मी सांगतो, की तुम्ही आलेला आहात. तुम्ही आता माझ्याकडे नोकरी शोधताय.
मला पोझिशन तुम्ही कुठेतरी ऍडव्हर्टाइजमेंट, पण तुम्ही हा अभ्यास केला का की त्या पोझिशनसाठी तुमच्यामध्ये काय कुवत आहे. हं, नंतर हं. त्यामुळे माझ्या कंपनीला आयदर तुम्ही मला जर का $1,00,000 पगार मागितलं, ठीक आहे, मला वाटतं की तुम्हाला मी 70,000 पगार द्यायला पाहिजे, पण तुम्ही $1,00,000 म्हणजे 100,000 नाही, तर त्या 30,000 तुम्ही एक्स्ट्रा मागता. त्याच्यात तुम्हाला एवढी क्षमता आहे का की त्याच्यात तिप्पट पैसे तुम्ही मला कमवून द्याल, नाहीतर वाचवून द्याल. हं. हे जर का तुम्हाला उत्तर देता येईल, मी लगेच देतो. पण तुम्हाला ते अच्छा. तर लोक बरेच कमी लोक आहेत जे अभ्यास करून येतात. म्हणजे आपल्याला कंटिन्युअस अभ्यास करायला पाहिजे. गोष्टी बदलणार हे तर आहेच आणि हं, स्वतःला तयार करायला पाहिजे. मला हे हं, वाटत नाही की एआय मुळे फक्त लोकांना नोकऱ्या जातील आणि दुसरा काही सुरू नाही होणार. बऱ्याचशा हं, नोकऱ्या तयार होतील. आता हं, आम्ही शिकवतोय एआयचं मास्टर्स आम्ही, तर एक सांगेन की हल्ली हं, इंजिनियर्स आणि कोडिंग पेक्षा सर्वात जास्त रिक्वायरमेंट आहे फिलॉसॉफर्स आणि सायकॉलॉजिस्टची. का? तर एआय ला सांगायला सायकॉलॉजीचा अभ्यास पाहिजे ना. हं, कारण प्रश्न विचारणे हा सर्वात मोठा आपल्या मनाचा म्हणजे मनाची क्षमता झाली. करेक्ट प्रश्न विचारणे. हं, ते विचारायला मग सायकॉलॉजिस्ट आणि फिलॉसॉफर हं, ज्यांची मध्ये गरज नव्हती आणि हं, आता त्यांना परत नोकऱ्या मिळाल्या. म्हणजे नवीन गोष्टी होत राहणार. आपण स्वतःला हं. अगदी मस्त. खरं आहे मला आणि मी तुमच्या फ्युचर प्लॅनविषयी तर बोलली. पण असं म्हणतात, की स्वप्न पाहणारा जो असतो हा कधीच रिटायर होत नाही. पण हं. असं जरी असलं, तरी आयुष्याच्या एक कधीतरी तर हा आपल्या आयुष्यात शेवट येतो. त्यावेळेस हर्षल गुंडे यांच्याकडे लोकांनी कशासाठी आणि का पाहावं? काय तुमच्या यशाचं गमक आहे? आणि लोकांसमोर तुम्हाला कुठला आदर्श ठेवायचा आहे? आदर्श असं काही नाही. मी ऑलरेडी रिटायर्ड आहे असं म्हणतो. कारण माझ्या कामात मी जेवढं गुंग असतो ते माझं शेवटपर्यंत असणार आहे. कधीही अच्छा. मला थांबायचं नाहीये. हां, म्हणजे हां. असं नाही कारण हेच माझं रिटायरमेंट. मला आनंद वाटतो ज्याच्यासाठी मी सकाळी स्वतःला जे करायचं त्याच्यासाठी मी जातो. म्हटलं मला आनंद हां. असतो. शेवटी मी हेच करेन की आयुष्यभर हा व्यक्ती झगडत राहिला, काहीतरी फरक कुठेतरी केला. एवढंच हं, मला हं. वाह! मला खरं. कायम वाटतं की कुठे ना कुठेतरी आपल्यामुळे एकतर घरांमध्ये म्हणजे लोकांच्या घरात ज्या वेळेला बाळ जन्मतं आमच्या म्हणजे एम्प्लॉईज मध्ये त्यावेळेला मला खूप आनंद वाटतो की अरे यांनी हां, स्वतःची हां. फॅमिली पुढे न्यायचं ठरवलं आमच्याकडे कामाला असल्यामुळे. हे मला कायम अगदी. मला हे असतं किती आणि छान. म्हणजे हा माझ्यामुळे कुठेतरी लोकांना एकतर कामं मिळाली, दुसरं म्हणजे होपफुली मी काहीतरी आयुष्यात करेन की ज्याच्यामुळे थोडीशी तरी कुठल्या तरी क्षेत्रात थोडासा बदल घडेल. एवढीच वाह! माझी जास्त असं काही नाही. कारण आपण कितीही काही विचार केला तरी कुठल्या वेळेत काय होईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणल्यावर इच्छा ठेवणे की हो मला हे प्राइझ मिळेल हे सगळं काही नाही. आय थिंक प्राइझ इज डिफरंट. वाह! काम करत राहणे, जे येईल हां. त्याच्यामध्ये पुढे जात राहणे हे अगदी. विचार. आणि आता तुम्ही हेही काम करताय गर्जे मराठी ग्लोबलचं आणि आपल्याला माहिती आहे, की गर्जे मराठी ही जी संस्था आहे, की मराठी मनाला जगभरातल्या मराठी लोकांना, कॅनडातील लोकांना जोडण्याचं आपण कार्य करत आहे आणि त्याच्यातला अर्थातच महत्त्वाचा वाटा तुमचा आहे. तर हे जे व्यासपीठ आहे, त्याचा आपल्या मराठी मुलांना किती उपयोग होतोय? भरपूर होतोय आणि अजून भरपूर लोकांना आम्ही सांगतो की करून घ्या. हं, आमच्यासारखे लोक ज्यांनी ह्या सगळ्या की फेलियर्स आहेत सगळ्यात. जेवढं हं, आम्ही शिकलो तेवढं आम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे. मला हे वाटत नाही की कुठलाही बिझनेसमॅन असं म्हणतो की मी जे हं, शिकले लोकांना सांगणार नाही. म्हणजे जेवढं तुम्ही भेटाल तेवढी लोकांना आम्हाला बरंच वाटतं की जाऊन सांगावं. म्हणजे हं, मला असं कधीच वाटत नाही की ह्या गोष्टी मी मला सांगू नये. मला तर असं वाटतं की अजून मराठी लोकांनी यावं. हं, जे आहेत आमच्याबरोबर जोडलेले त्यांनी अजून कधीही मला म्हणजे संपर्क करावा. काय त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, काय प्लॅन्स आहेत. त्यांना वाटतं की जरा माझ्याबरोबर नाहीतर आमच्यासारख्या लोकांबरोबर डिस्कस करावं. हे जरूर राहा. आमच्या वेळेला माझ्या वेळेला तर मला कोण नव्हतं. स्वतःच्या स्वतः मी वाट शोधत गेलो. पण डझंट मीन की मला बाकी लोकांनी पण तसंच शोधत राहावं. आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्या उगाचच व्यर्थ जातील. ते ज्ञान कुठेतरी व्यर्थ जाण्यापेक्षा अजून लोकांनी ते वापरावं. ह्याच्यासाठी कधीही आम्हाला संपर्क करा. तुम्हाला बरेचदा मी सांगतो, की तुम्हाला जरी आम्ही आर्थिक डायरेक्टली मदत केली नाही, तरी आमचे जे फॉर एक्झाम्पल आमचे जे अकाउंटिंग डिपार्टमेंट आहे, एच-आर डिपार्टमेंट आहे, त्यांचा आम्ही तुम्हाला वापर करून देऊ. आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला म्हणजे तुमचं जर का सेटअपसाठी काय आहे, ते सगळं आम्ही करून देऊ. निःशुल्क आम्हाला
म्हणजे पैसे कमवायचे असेल आमच्या बाकीचे कामं भरपूर आहेत. पैसे कमवणे ही कुठेच इच्छा नाही आहे. पण मराठी माणसाने सगळीकडे सगळ्यामध्ये आपला योगदान वाढवावा, आपले व्यवसाय अजून वाढवावे, ही माझी इच्छा आहे. आणि जेवढ्या होतील तेवढ्या सगळ्या सेक्टर्समध्ये आपली लोक पुढे जावीत, हीच इच्छा. म्हटलं वा. कधी मला संपर्क करा, आम्ही आहोत हा इथे. हा. खूप छान वाटलं हर्षलजी आज तुमच्याशी बोलून. म्हणजे माझ्या मनात असं वाटतं, विचार येतात की दौलत कमाने वाले तो बहुत मिलेंगे, लेकिन लोगों की जिंदगी बनाने वाले बहुत कम. आणि त्यातलेच तुम्ही एक आहे. तुमची जिद्द, तुमची यशाची कथा आम्ही ऐकली आणि अर्थातच त्यातून आपल्या मराठी मुलांनी, नवीन मुलांनी अजून प्रेरणा घ्यावी. अर्थातच तुमचं कौतुक तर आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन तर आहेच, परंतु त्यातून खूप काही लोकांनी घ्यावं, असं मला अगदी मनोमन वाटतंय. तुम्ही आज एवढा वेळ काढून सुंदर बोललात आणि छान मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. माझ्याकडनं पण आपल्याला धन्यवाद. खूप छान इंटरव्ह्यू झाला. धन्यवाद. गप्पा बरं वाटलं. कधी परत असेल तर आपण गप्पा मारू. अजून अगदी, अगदी. त्या सगळ्या श्रोत्यांना सांगतो, तुम्हाला कधीही वाटत असेल आमच्याशी संपर्क करा आणि आपण तुम्हाला मार्गदर्शन, किती काही मदत असेल जी आम्हाला शक्य आहे ती करत राहू. वाह! खूप छान. मनःपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा. भेटूयात. खरोखर मुलाखत खूपच चांगली झाली आणि प्रत्येक धन्यवाद. मुलाखतीतनं आपण म्हणतो की हा एक पॉइंट मला मिळाला किंवा हे 2 पॉइंट मला हां. मिळाले. हर्षलशी बोलताना मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमधनं आपण काही ना काहीतरी घेऊ शकतो. त्याच्या हं. प्रत्येक बोलण्यातनं आपल्याला काही ना काहीतरी म्हणजे चांगल्या गोष्टी मिळू शकतात आणि उपयोग आपण त्याचा करून घेऊ शकतो. अर्थात ते आपल्यावरती आहे त्यातनं आपण काय घ्यावं आणि कसा त्याचा उपयोग हं, करावा. हं, हं. आणि अगदी एक खरं. गोष्ट मी इंट्रोडक्शन मध्ये सांगायची विसरलो होतो किंवा राहून गेली होती, की आमचं जे गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा हे जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, त्याचा हर्षल हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये आहे तो आणि व्हेरी ॲक्टिव्ह पर्सन आणि वी ऑल्वेज काउंट ऑन हिम अँड एनीबडी कॅन ऑल्वेज काउंट ऑन हिम असं मी माझ्यातर्फे सांगू इच्छितो. वाह! हर्षल खूप काही छान. ॲड करायचं असेल तर आहे. प्लीज ॲड कर. अदरवाईज आपण इंटरव्ह्यू थांबवू शकतो. थँक्यू. धन्यवाद. खूप छान वाटलं बोलून. मनःपूर्वक धन्यवाद.